नमस्कार मित्रांनो, मी सिद्धेश शिवण पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो माझ्या यूट्यूब चॅनलवरती सिद्धेश ट्रॅव्हल ब्लॉगमध्ये. तर मागे बघू शकतात माझ्या, तुम्हाला आता समजणार नाही मी ॲक्च्युली आता कुठे आलो. मी ॲक्च्युली काल ट्रॅव्हल केलं. आज आम्ही आलो होता अलिबागला म्हणजेच जाणार आहोत, तिथे एक्सप्लोर करणार आहे अलिबाग. तर आता मी एका इथे हॉटेलमध्ये आम्ही राहिलो होतो. स्वतः इथे राहिल्याच्यानंतर आता वाजले सकाळचे 8 आणि आता आम्ही चाललो आहे अलिबाग एक्सप्लोर करायला. जेवढं जास्त एक्सप्लोर करतील तेवढं आम्ही करू आणि तुम्हाला दाखवू व्हिडिओमध्ये. सो व्हिडिओ पहा, तुम्हाला व्हिडिओ नक्कीच आवडेल. तर मित्रांनो, आता आम्ही निघालो आमच्या हॉटेलवरून आणि आता चाललो आम्ही कोलाबा फोर्टला. आणि कोलाबा फोर्टवरून जाऊन नंतर मग तिथे आम्ही पुढचा प्लॅन करणार आहे. पहिला तर कोलाबा फोर्टला जाणार आहे आणि मग नंतरचे आमचे प्लॅन डिवाईड होतील. तर आता आम्ही जो तिथे स्टे केला होता त्या हॉटेलचं नाव होतं आनंदवन हॉटेल, म्हणजे आनंदवन रिसॉर्ट. आणि त्याचे जे काय प्राइजेस होते म्हणजे 1,500 काय होते, 1800 समथिंग. सो ते तुम्ही जर बार्गेनिंग केलं तर तसं त्या हिशोबाने तुम्हाला कमी जास्त करू शकतात. तर आता तुम्ही बघू शकता हा अलिबागचा रोड आहे. म्हणजे जर बॅक साईडला गेला तर नागाव बीच येईल. आणि आता आम्ही चाललो आहे टुवर्ड्स अलिबाग साईडला. तो आता अलिबागला जातो. इथून अलिबाग 20 मिनिटावरच्या अंतरावरती आहे. जो आम्ही फोर्टला जाणार आहे ते 20 मिनिटाच्या अंतरावरती. आणि राईटला जर गेलो तर राईटला रेवदंड आहे. तर आता आम्ही स्टार्ट केली जर्नी आमची. तर तुम्ही बघा आणि एन्जॉय करा. तर मित्रांनो, ॲज युजल आम्ही रस्ता विसरलो आहे. आणि रस्ता विसरतो कारण म्हणजे आमचे मॅप जे बघणार होते, आम्ही जे ड्रायव्हर बघतो मॅप आणि प्लस आम्हीच गाडी चालवतो आहे. तो साहजिकच आहे रस्ता विसरणं. तर आता आम्ही काल आलो म्हणजे बाईकने आलो. आम्ही येणार होतो बोटीने, बट झालं असं की जर बोटीने यायचं असतं तर म्हटलं शेवटची बोट होती ती 4 वाजता, ती मिस झाली होती. तो आम्ही ऑलमोस्ट बोटीसाठी निघालो होतो, बट ॲन मोमेंटला आम्ही कॅन्सल करून आम्ही बाईकने आलो. म्हणून आम्हाला रात्री उशीर झाला. तर उशीर झाला तर आम्ही मग स्टे केला आणि आता निघालो. तर आता हे बघू शकतो ते दृश्य बाहेर. इथून जो रस्ता राईटला जातो तो जातो रोहाला. इथून रोहा 60 किलोमीटरच्या अंतरावरती आहे. आणि आपल्याला याची लेफ्टला टुवर्ड्स अलिबाग साईडला. आणि इथून जर राईटला गेलात तर तुम्हाला रोहा लागेल. आणि इथे या साईडला आलं की अलिबाग. तर आता आम्ही अलिबागला एंटर केलं. तुम्हाला जर नागाव साईडून यायचं असेल तर तुम्हाला जो बोर्ड दिसेल वरती अलिबाग कुलाबा किल्ला आणि राईट साईडला मुंबई मुरुड, तो असं तुम्हाला साईन बोर्ड दिसेल. मुंबई पुणे वगैरे साईन दिसेल. तर आता आम्ही अलिबागला आलो आहे. अलिबाग सिटी म्हणजे जो बाजार भरतो तिथे. तिथून आता आम्ही कुलाबा फोर्टला जाऊ. कुलाबा फोर्ट मे बी लेफ्टला असावा बघा. तर समोर बघू शकतो अलिबागचा बीच आलेला आहे. तर आम्ही जातोय ते समोरच अलिबागचा बीच. जबरदस्त नंबर. तर आपली गाडी पार्क करूया आणि बघा कसं काय वगैरे. आपल्या गाडी लावून देतो. सो हा बीच आहे अलिबागचा.
आणि तो फोर्ट दिसतो तुम्हाला तिकडे, त्या फोर्टला जायचं आहे. बट आता पाणी वर आहे, तर आता बघू आम्ही बोटीने जाऊ किंवा बोटीनेच जावं लागेल, ऑप्शन दुसरा कुठलाच नाही. तर अशी ही बोट आहे, तर अशा बोटने आम्हाला त्या फोर्टने जाणार तिकडच्या फोर्टला. तर फोर्टला जायला जवळजवळ 200 रुपये घेतात रिटर्नमध्ये, कारण की पाणी भरती आहे म्हणून 200 रुपये घेतात. ना तर बाय वॉक पाणी कमी असेल तर बाय वॉक पण जाऊ शकतो आपण. आता आम्ही बसलो आहे बोटीत, बघू शकतात, आणि चाललो आहे फोर्टला. तिकडे किती उडणार आहे बघूया बोट. चालू आलेले बोट असतील, बोट पाणी उडते जबरदस्त. म्हणतं आपल्याला पाणी पण वाटते, कारण एवढी आली पाणी पडते. 25 रुपये तिकीट आहे ह्या फोर्टला जायला. तर आता मी फोर्टला जातो आणि इथून ते दिसतात झाडं, तिथून आम्ही आलो आणि पूर्ण फिरलो. तर आता फोर्टमध्ये एंटर करतो आम्ही. तर हा किल्ला जे आहे, या किल्ल्याचं नाव आहे कोलाबा किल्ला. इथे यायला तुम्हाला बोटीने यावं लागतं. बघू शकतो, तर हा फोर्ट तुम्ही बघू शकता इथे. हा घेतला ना. तर हे तुम्ही बघू शकता, हे त्या काळात काहीतरी असावं इकडे, कारण की इथे पायरी आहेत, म्हणजे इथे काहीतरी असावं नक्कीच. या फोर्टची पूर्ण अवस्था म्हणजे पूर्ण पडलेलं आहे सगळं. आणि इथे एक मंदिर आहे, ते मंदिर तुम्हाला दाखवतो. इथे सुद्धा एक लेक आहे. इथे लेक आहे. हे लेक किंवा पाण्याची टाकी असावी. बघू शकता स्तंभ, विजयस्तंभ. सो तिथून आलो आम्ही आणि इथे आता चाललो आहे, बघू शकतो. आम्ही फोर्ट बघून झालो आहे. आता आम्ही चाललो आहे परत बोटीने परत बीचवरती, अलिबागच्या बीचवरती. आणि तुम्हाला हा फोर्ट कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आवडला असेल तर एक लाईक करा आणि शेअर करा.